भेट दिली आणि भेट दिली असता बेमुदत धरणे आंदोलनाला मागण्यासंदर्भामध्ये इथले चिंचोली गावचे सरपंच आणि उपसरपंच तसंच सदस्य हे लोक उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या ग्रामस्थ आहेत, त्यांच्या मागण्या खाली त्यांनी त्यामध्ये ठेवलेल्या आहे। ग्रामपंचायत जून काठी गावातील नागरिकांना 15 ते 20 दिवसापूर्वी पाणी मिळत आहे असं त्यांचा आरोप आहे। 24 तास पाणी मिळायला पाहिजे, त्याच्या अशा मागण्या आहेत। त्याच्यानंतर त्यांच्या काय जमिनी इथं इथल्या स्थानिक जमिनी MIDC मध्ये गेलेल्या आहेत, त्या बाध्यामध्ये त्यांनी 1 गुंठा जागा त्या संदर्भात त्यांनी पैसेसुद्धा त्याला भरलेले आहेत नियमानुसार, त्यांना मिळायला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की त्याचे 20, 21, 22 आणि 25 टॅक्स यांनी MIDCला जो आहे भरलेला आहे त्यांना मिळायला पाहिजे। ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्याला उत्पन्न कुठलं येणार आहे ते करायला पाहिजे। तसंच स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत असल्यामुळं इथं हद्दीमध्ये जे MIDC जे कारखाने उद्योगधंदे MIDC आहेत त्यातून जे प्रदूषित पाणी आहे त्या संदर्भात त्यांनी ॲक्शन घेतली की ह्या पाण्यामुळं वातावरण नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतं आहे, त्याच्यावर चिमणे होत्या तयार आणि ही कुठंतरी थांबलं पाहिजे ह्या संदर्भात त्यांनी उपोषणाला बसले आहेत। आज मी त्याला भोसले म्हणून सरपंच आहेत, आम्ही त्यांच्या संदर्भात बोला नागरिक। मी माहीत भोसले चिंचोलीचा एक नागरिक। आज आम्ही MIDCला पत्र दिल्या पद्धतीने 21 तारखेला बेमुदत उपोषणाला ठिकाणी बसलो आहोत। आमच्या मुख्य मागण्या आहेत, आमच्या गावाला 15 ते 20 दिवस पाणी मिळत नाही, ते पाणी रेग्युलर दररोज मिळावं आणि आमच्या गावाला जी सध्याची जी पाईपलाईन कनेक्शनची पाईपलाईन आहे ती 2.5 इंचाची आहे, तर ते आमच्या गावची लोकसंख्या आता वाढलेली आहे। मागील 20-25 वर्षापासून जी लाईन आहे ती आता वाढवून 4 इंचाची लाईन मिळावी हा आमचा मुख्य त्यांच्याकडे मागणी आहे। त्याच्यासोबत आम्ही मागील 12 ते 15 वर्ष झालं PAP प्लॉटसाठी अर्ज केले आहे। प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांना 1 गुंठा प्लॉट देणं हे MIDCला बंधनकारक आहे शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यामुळे, तर तो प्लॉट अद्याप आम्हाला मिळालेला नाही आहे। त्या प्लॉटसाठी आमचं हे आंदोलन चालू आहे। तसेच आमचा 2020-21 ग्रामपंचायत चिंचोली काठीचा टॅक्स सध्या MIDCकडे थकीत आहे, तर तो MIDCनं आम्हाला लवकरात लवकर द्यावा, अदा करावा। त्याच्यासोबत आमच्या चिंचोली काठी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी केमिकल कंपन्यांच्या कंपन्यामुळे नापीक झालेल्या आहेत, दूषित पाण्यामुळे नापीक झालेले आहेत, तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळली पाहिजे हा आमची त्याच्यातली एक मुख्य मागणी आहे। तसेच आमच्या गावाला 24 तास पाणी ही पण त्याच्यातला एक अजेंडा आहे। या सर्व गोष्टी आम्हाला मिळाव्या यासाठी आम्ही आज सर्वांनी धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। त्या नापीक जमिनी म्हणले थोडं दूषित पाण्यामुळं नागरिकांचं आरोग्याचं धोक्यात आलं आहे, त्याच्यानंतर जनावरांचं धोक्यात आलेलं आहे आणि संबंधित कंपनीची जबाबदारी असते की ते नियंत्रण असते MIDCचं की कुठल्या कंपनीत दूषित पाणी आहे, त्या पाण्यामुळे लोकांचं आरोग्य त्याच्या तक्रार इकडे आल्या, त्याचा उपाययोजना करणं गरजेचं आहे, त्याच्यावर जबाबदारी ते टाळू शकत नाही। तसंच इथं आज चिंचोली काठी येथे ग्रामस्थ तसेच नागरिक आणि सरपंच सर्वसाधारण 100 लोक इथं उपोषणाला बसलेले आहेत, तरी ह्याची दखल प्रशासन घ्यायला पाहिजे। प्रशासन यंत्रणा, पोलीस अधिकारी, MIDCचे अधिकारी इथे येऊन भेटलेले आहेत। जोपर्यंत ह्यांचं मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषणाला हटणार नाहीत असं त्यांचं मत आहे, त्या ठाम आहेत। तरी ह्याबाबत त्याची खबरदारी घेऊन समोर MIDC अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधावा आणि उपोषणकर्त्याला भेट देण्यास प्रवृत्त करावं असं आमचं तुम्ही विनंती आणि आमचा पाठपुरावा करण्यात येईल पोलीस टाईमतर्फे। जोपर्यंत ह्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत ह्या पाठपुरावा करण्यात येणार नाही। ओके, पोलीस टाईम आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि आम्ही उठणार नाही, आंदोलन सोडणार नाही। आमचं बेमुदत धरणे आंदोलन मागल्यावर ठाम आहेत ते आणि विशेष म्हणजे खबरदारी आमरण उपोषण आहे। आमचे हक्काचे पाणी न देणाऱ्या MIDC अधिकाराचं करायचं काय? आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। केमिकल कंपन्यामुळे नापीक जमिनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चिंचोली काठी ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो, चिंचोली काठी ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो। MIDC ऑफिसच्या समोर विविध मागण्यासाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आज आपण इथं धरणे आंदोलन करत आहोत। MIDC झाल्यापासून या आजूबाजूच्या त्या गावाला जो अन्याय होत आहे MIDCच्या माध्यमातून, तर त्या कुठेतरी त्याला ते वाचा फोडण्यासाठी आज चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं
त्याला या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आज एकट्या गावाने जरी आंदोलन केलेलं असेल तर भविष्यामध्ये आजूबाजूच्या ज्या गावाला त्रास होतोय त्या संपूर्ण गावामध्ये याचा वणवा पेटणार आहे। आणि MIDCचे अधिकारी आत्तापर्यंत डोळे झाकपणे ज्या गोष्टी करत आहेत आणि त्यांचा नागरिकांना त्रास होत आहे त्या विरुद्ध आता नागरिक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत। MIDCचे काय जे नियम आहेत त्या नियमाचे उल्लंघन वारंवार MIDCच्या अधिकाऱ्यांकडून होत आहे। आज MIDCच्या लगत असणाऱ्या गावांना पाणी पुरवठ्याचा जो विषय चिंचोली ग्रामस्थांनी घेतलेला आहे, चिंचोली ग्रामपंचायत असेल, कोंडी असेल किंवा पाकणी असेल, या संपूर्ण गावाला MIDCचा अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। तुम्हाला MIDCमध्ये ज्या कंपन्या आहेत, केमिकल कंपन्या असतील, इतर ज्या कंपन्या आहेत, रोजगाराचं साधन म्हणून ठीक आहे, त्याचा आम्ही अतिशय आदर करतो। इथं बसलेले सर्व शेतकरी आहेत, मी स्वतः शेतकरी आहे, आमची सुद्धा जमीन अतिशय कमी मोबदल्यामध्ये MIDCने संपादन केलेले आहे आणि परंतु राहिलेली जमीन सुद्धा या MIDCच्या त्रासामुळे नापीक होत आहे। आज तुम्ही बघताय नौकामच्या जो ब्रिज छोटा आहे, पाणी जायचा नाला आहे, इथं बघा पाठीमागचा जो नाला आहे, जो तलावामध्ये पाणी जात आहे, ते किती प्रमाणात दूषित पाणी खाली जात आहे याची जरा अधिकाऱ्यांनी जाऊन तिथं चौकशी करावी। आज या नौकामच्या टप्प्यापासून जे शिना नदीपर्यंतचा जो शेतकऱ्याचा टप्पा आहे, एकही शेतकरी पिण्याचे पाणी, वालचं पाणी, महापालिकेचं पाणी घेऊन जातो। संपूर्ण पाणी हे पिण्यायोग्य झालेलं आहे, त्यामुळं तिथल्या जनावरांना त्रास होतोय, जनावराला गाभण राहण्याचं प्रमाण त्यामुळे कमी झालेलं आहे, चाऱ्याची उपलब्धता दूषित पाण्यामुळे खराब झालेली आहे, शेतीचं उत्पन्न कमी झालेलं आहे। इथून शिना नदीमध्ये तुम्हाला पावसाळ्यात पूर्ण कलर सहित पाणी दिसेल आणि ह्या तलावामध्ये पाणी साठल्यामुळे ह्या तलावाचं पर्क्युलेशन खालच्या पूर्ण पाकणी गावाच्या जवळजवळ 50% शेतकऱ्याला याचा त्रास व्हावा लागलेला आहे। कोंडीगावची शेती पूर्ण संपलेली आहे, इकडची शेती संपत आलेली आहे आणि पलीकडच्या बाजूला बालाजी आमाईमधून जे पाणी खाली जातंय सावळेश्वरच्या तलावामधून, ते सावळेश्वरच्या तलावामधून पूर्ण त्या 7 नाल्यामधून खाली शिना नदीत उतरते। म्हणजे जवळजवळ इथला कितीतरी 1000 एकर शेतीचा जो प्रश्न आहे तो या खाण पाण्यामुळं ती शेती नापीक होत चाललेली आहे। मला एवढंच म्हणायचं, उद्योग जरी करत असाल, तुम्ही रोजगार देत असाल तर शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे। जे पाणी तुम्ही तलावामध्ये, या नाल्यामध्ये, 2-3 नाल्यामध्ये सोडताय ते पाणी तुम्ही प्युरिफिकेशन करून त्याच्या प्लांटमध्ये सोडा, त्याचा कुठलाही नुकसान खालच्या शेतकऱ्याला होता कामा नये। MIDCचा दुसरा बऱ्याच नियम असतो की तुम्हाला ज्याची शेती गेली आहे त्याला एक प्लॉट मिळणं बंधनकारक आहे, जे नियम आता याच्यामध्ये आम्ही निवेदनामध्ये दिलेला आहे, तर त्याची सुद्धा वारंवार मागणी करून सुद्धा तुम्हाला ते प्लॉट तुम्ही देऊ केलेले नाहीत। दुसरी गोष्ट, स्थानिक रोजगाराचा विषय असेल, स्थानिक रोजगाराला किती प्राधान्य दिलं जातं, बाहेरचे रोजगार किती आहेत, इथले उद्योगपती तुम्ही जर त्यांना विचारायला गेल्यानंतर इथं अनेक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांनी वरिष्ठ प्रशासनाला हाताशी धरून कित्येक जणांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि नाहक त्याचा त्रास, म्हणजे आम्ही आवाज उठवायचा आहे का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। तुम्ही पिण्याचा पाण्याचा प्रश्न, या 2-3 ग्रामपंचायतीला पिण्याचं पाणी द्यायलाच पाहिजे आणि आम्ही विकत पाणी घेतो कोंडी ग्रामपंचायत MIDC कडून आणि आमच्या जागेतून आम्ही एवढी शेती तुम्हाला संपादन केली असताना तुम्ही त्या गावकऱ्यासाठी तुम्ही तेवढं पिण्याचं पाणी देऊ शकत नाही। चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला ही निवेदन दिलेलं आहे। आता PAP प्लांटचा तुम्हाला हे जो विषय दिलेला आहे, तुम्हाला संपूर्ण निवेदनामध्ये दिलेला आहे। आता ग्रामपंचायतीचा टॅक्सचा विषय असेल, शासनाने मध्येच एक GR काढला की त्याचं अर्धा टॅक्स थांबवून, पूर्वी जो ग्रामपंचायतीचा टॅक्स होता तो थांबवला गेलेला आहे। कुठलीही कंपनी आता टॅक्स देत नाही, सध्या टॅक्स बंद केलेले आणि तो टॅक्स पूर्ववत पुन्हा ग्रामपंचायतीला मिळावा अशी सुद्धा आमची इच्छा आहे, कारण त्यामुळे आम्ही नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत ते गावामध्ये आम्ही पुरवू शकतो। तुम्हाला CRS फंडाचा नियम आहे, आज तुम्ही कित्येक कंपन्याचा आम्ही आता जवळजवळ त्याचं निरीक्षण केलेलं आहे की स्थानिक या ग्रामपंचायतीला CRS फंडाचं वाटप न करता पंढरपूर तालुका असेल, कुठं बार्शी तालुका असेल, मन मानेल तिकडं तुम्ही त्या CRS फंडाचं वाटप करतात, जेणेकरून या जवळच्या गावाला तुम्ही CRS फंडाचं वाटप केलं तर त्याचा सुद्धा फायदा त्या ग्रामपंचायतीला होऊ शकतो। त्रास एका ग्रामपंचायतीनं नागरिकांनी सहन करायचा आणि तुम्ही लाभ दुसऱ्याला जर देत असाल तर त्याच्या विरोधात नक्कीच ग्रामस्थ तुमच्या विरोधात उभं राहिल्याशिवाय राहणार नाहीत। आणि आता ती MIDCच्या ज्या मालकीचा जे थकीत कर आहे, आता आमच्या कोंडीमध्ये सुद्धा ती कर्मचारी वसाहत आहे त्याचा सुद्धा कर आम्हाला मिळाला नाही। चिंचोली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ज्या इमारतीचा कर आहे तुमचा जवळजवळ 90 लाख रुपये थकीत कर काय रमते, तो कर सुद्धा त्या ग्रामपंचायतीला तुम्ही तुमच्या याच्यानुसार मिळवून दिला पाहिजे।
MIDC कडून पाण्याची 4 इंच पाईपलाईन म्हणजे जेणेकरून पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना अडचण येणार नाही अशा पद्धतीचं तुम्ही ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं तर ते नागरिक तुमच्या विरोधात कोणी जाणार नाही. परंतु नागरिकाला वेठीस धरून तुम्ही तुमचं जर हे करत असाल तर त्या विरोधात ग्रामस्थ एक गाव नाही हे संपूर्ण गाव भविष्यात तुमच्या विरोधात उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत. आजच्या या धरणे आंदोलनापासून सुरुवात झालेली आहे. भविष्यात संपूर्ण ग्रामपंचायती एकत्र येऊन तुमच्या विरोधात लढल्याशिवाय राहणार नाही. आमच्या या मागणीचा तुम्ही व्यवस्थितपणे गांभीर्याने विचार करा. सरकारी तुम्ही हे मांडा तुम्ही आणि त्याचा कुठल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करता येतं याचा विचार करून आमचं मागण्या मान्य कराव्या अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आत्ताच आमचे कोंडीगावचे सहकारी बाबाराजे नीळ यांनी आमच्या चिंचोली काठीच्या ग्रामस्थाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याबद्दल कोंडीच्या ग्रामपंचायतचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो माझ्या ग्रामपंचायत चिंचोली काठीच्या वतीने. आज आम्ही 21 तारीख आंदोलनासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेलो आहोत. आमचे मुख्य प्रश्न आहेत. आमच्या गावाला पिण्याचं पाणी 15 ते 20 दिवसानंतर मिळतं. त्याच्यामध्ये आता जे चालूची लाईन आहे ती 2.5 इंचाची पिण्याची पाण्याची लाईन आहे. तर मागील 20-30 वर्षापूर्वी तीच लाईन होती. 20-30 वर्षामध्ये आमच्या गावची लोकसंख्या पण त्या पटीने वाढलेली आहे. तुम्ही 2.5 इंचीची पाईपलाईन आहे त्याच्याऐवजी 4 इंची पाईपलाईन पाहिजे. हा मुख्य सर्वात मोठा मागणी आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे सध्या पाणी सोडताय त्याचं जवळपास महिन्याला 40-1,000 रुपयेचं बिल लावताय आणि त्याचं बिल थकीत सांगतं की 1,49,00,000 रुपये समथिंग वगैरे आहे. तर आमचा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला जे बिल लावलं आहे त्या पाणी टॅक्स बिलाला व्याज लावून बिल लावलेलं आहे. तर मागील 2-3 वर्ष झालं तुम्ही ज्या इमारती म्हणजे ही जी इमारत आहे त्या तुमच्या मालकीची आहे त्याला आम्ही टॅक्स मागतोय ग्रामपंचायत म्हणून. ती CFC बिल्डिंग असेल, IT बिल्डिंग असेल, परत पाण्याची टाकी असेल आणि पार्किंग झोन असे 4 बिल्डिंग आहेत. त्याला जवळपास 90 लाख रुपये टॅक्स आम्ही तुम्हाला मागणी केला आहे. मग 1,29,00,000 जर पाणीपट्टी तुम्ही आम्हाला मागताय, आम्ही तुम्हाला 90 लाख मागतोय, बरोबर आहे. तर हे कुठंतरी बसून त्याच्यावर तोडगा निघला पाहिजे. पण आमच्या 90 लाखाला आम्ही तुम्हाला व्याज लावलंय का? तुम्ही व्याज खाणार आमच्या गावकऱ्यांचं आणि आम्ही तुमच्या मागणी पण करणार नाही. म्हणजे हा कुठंतरी चुकीचा आहे. लोकशाही मार्गाने ह्याच्यामध्ये वारंवार व्याज वाढतच जाणार आहे. आज 1,40,00,000 म्हणजे जवळपास 20-30 लाख रुपये व्याज असेल. मग आमचं 90 लाख तुम्ही देणार नाही. मग आता ह्याच्यातनं मार्ग कधी निघणार? हा सगळ्यात महत्त्वाचा विषय पाण्याचा आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय जे MIDCकडनं आमच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना 1 गुंठा PAP प्लॉट मिळतो. तो प्लॉट मागील 12 ते 15 वर्ष झाला अद्याप मिळाला नाही. मागील 2-3 वर्षामध्ये आम्ही त्याचे पैसे पण भरलेले आहेत. मला एक सांगा, MIDC म्हणजे एखादा कारखानदार आला तर तुम्ही त्याला 12-15 वर्ष लावताय का तुमची कंपनी टाकण्यासाठी? त्याला देता ना लगेच 2 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात. मग आमच्या नागरिकावर काय आहे? आज 14 वर्ष झालं तर आम्ही आमचे पाय घेतले. चांगल्या ऑफिसला आम्ही किमान 1-2-2.5 वेळा गेलो. इथं तो आता ऑफिस आले, प्रादेशिक ऑफिस इथं आहे, RO ऑफिस इथं आहे. तर तो विषय आमचा एवढा दिवस पेंडिंग आहे. तर तो विषयाची मागणी आमची पूर्ण झाली पाहिजे. तिसरा विषय आमचा आहे ग्रामपंचायतला टॅक्स 2020-21 नंतर तर आपण दिलेला नाही आहे. जे काय असेल ते तुमचं काम आहे आम्हाला देणं. जो टॅक्स तुम्ही आम्हाला देणार आहे त्याच्यावर आमच्या गावचा विकास होणार आहे. रस्ते, लाईट, आरोग्य जे काय असेल ते. पण तुम्ही तुमचा तो टॅक्स अडवण्याचं कारण काय? बरं, तुम्हाला जर टॅक्स MIDCच्या कारखानदाराकडून वसूल करणं होत नसेल, तुम्ही आमच्या कलेक्टर ऑफिसला चला, कलेक्टर साहेबाला सांगा की आम्हाला ह्या म्हणजे मागणं होत नाही आहे किंवा कारखानदार तुम्हाला देत नाहीत असं सांगा. तुमची त्यात सगळी 100% तुमची चूक असं नाही. काय कारखानदाराने तुम्हाला दिलं नसेल तुम्ही आमच्यासोबत मीटिंग लावली पाहिजे. आता त्या 50% करामधून देखील तुम्ही आम्हाला न विचारता पैसे पण कट करून घ्या पाणीपट्टीतून. आज आमच्या कर्मचाऱ्याला 5-5 महिने झालं पगार नाही. आम्ही कुठून पगार देणार आहोत? MIDCनं जो कर आम्हाला आलेला आहे त्याच्यातून सुखसुविधा होणार आहेत ना. तो एक विषय घ्या. तिसरा विषय आमचा आहे तुमचा 90 लाखाचा जो कर आणि सगळ्यात महत्त्वाचं केमिकल कंपन्यामुळे दूषित झालेल्या नापीक जमिनी, त्या जमिनीचं शेतकऱ्यांना आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही आज तुम्हाला आमची जी जमिनी खराब झाली त्याची नुकसान भरपाई मागतोय. आम्ही तुम्हाला जमीन द्या म्हणून मागे लागायला आलो नाही. त्यासाठी माझी 4 वर्ष झालं पत्रव्यवहार चालू आहे. ते कुठंच थांबलं आहे, कुठं अडलेलं आहे. तर ह्या लोकशाही असणाऱ्या भारत देशामध्ये प्रत्येक वेळेस जर आंदोलन केलं तरच तुम्ही अस्तित्वात येणार आणि इतर वेळेस आम्ही तुमच्यावर आहोत. तुम्ही आमच्या ग्रामसेवकाला खुर्ची देत नाही तिथं बसायला. ते आमचे ग्रामसेवक वैतागून आज आले नाहीत. ते म्हणले मी ह्या गावचा ग्रामसेवक आहे, आमचा माणूस आला, ग्रामसेवक प्रतिनिधी सरपंच आला तर खुर्ची देत नाहीत तुम्ही. प्रत्येक वेळेस आमच्या नागरिकाला घेऊन आम्ही आंदोलनच करायचं का?
तुमच्या पण काय गोष्टी चुकीच्या आहेत, तुम्ही त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. आणि आज आम्ही जी मागण्या करायला आलो, आमचं बेमुदत आंदोलन आहे. तुम्ही आमच्या फक्त मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देऊ नका. आम्हाला ते मागण्या पूर्ण केलं तरच आम्ही इथून उठणार आहोत. हे आमची तुम्हाला परत एकदा निवेदन आम्ही देणार होतो. तुमचं काय म्हणणं तुम्ही सांगा. हां, ते केमिकल कंपन्या साहेब दोघांना पण सांगणं आहे. बहुतांश कंपन्या केमिकलचं पाणी टँकरनं असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपात हां ते MIDCच्या तुमच्या हातीत सोडल्या जातात. तुम्ही मालक आहे आज MIDC कारखान्याच्या, तर तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की काय कंपन्या आणून पाणी सोडतात, तेच पाणी जिरपून आमच्या शेतात येतं, जमिनी नापीक झालेल्या आहेत. मग आम्ही आता इथं बसलेले शेतकरी सगळे रस्त्यावर आहेत. या लोकांनी करायचं काय. ते PVP प्लॉटला पैसे किती भरले ते सांगा. 88,000 रुपये आम्ही PVP प्लॉटला पण भरलेले आहे. किती वर्ष झालं त्याचं व्याज किती झालं असेल ते सांगा मला. त्यांना 2-3 वर्ष झालं तो विषय पेंडिंग आहे. मग तो आणलाय कुठं तरी मार्गी लागला पाहिजे. एवढे दिवस आम्ही थांबलोय. आमच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या ना. आम्ही एवढे दिवस एक नागरिक म्हणून किती दिवस थांबणार आहात. तुम्ही येताय तुमच्या ठिकाणी, तुम्ही 1-2-3 वर्षात बदलून जाताय, परत दुसरे अधिकारी येतात, परत दुसरे अधिकारी. आम्ही इथंच आहो ना. आमच्या नागरिकाला जर हक्काचा प्लॉट मिळत नाही, आम्ही करत का रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्यायच नाही. आज 45 ते 50 प्लॉट धारक आहेत. त्या 45-50 लोकांना जर प्लॉट मिळाले तर आमचे नागरिक 50 उद्योजक होतील ना आमच्या गावामध्ये. ते काहीतरी उद्योगधंदा करतील. तर भूमिपुत्रांना पण कुठं न्याय नाही. MIDC कारखानदार आम्हाला जॉब धंदा देत नाहीत. मग आमच्या हक्काचा प्लॉट आहे तो मिळाला तरी आम्हाला बरं. आता प्लॉट तुम्ही दिला नाही आम्हाला राठोड साहेब. आणि आपले अधिकारी काय करतात, आमचे जे गोरगरीब लोक छोटे चहाचे व्यापारी वगैरे आहेत, दर 2 महिन्याला येतात आणि टपऱ्या उचलून घेऊन जातात. पण ते तर थांबवा तुम्ही प्लॉट देईपर्यंत. ते चुकीचं आहे ना. बरं कायद्यात आहे, मग कायदा ही पण कायद्यात आहे ना. आम्हाला आमची मागणी मागणं हे काय बेकायदेशीर आहे का. कित्येक लोक आज महिनाभर टपरे टाकतात तिथं पाकडी पाट्यावर. 1 महिना 2 महिने झाले टेंडरवाले येतात, टपऱ्या उचलून घेऊन जातात. म्हणजे तो पण आमच्यावर अन्याय आहे ना. तुम्ही जर प्लॉट दिले आम्हाला आमच्या हक्काचे, तर आम्हाला हे रस्त्यावर असे प्लॉट टपरे टाकायची गरज पडणारच नाही ना. हे सगळे विषय आहेत आणि हे सार्वजनिक विषय आहेत. जोपर्यंत तुम्ही हे मागणी पूर्ण करणार नाही आणि आम्हाला कुठलं असं कुठं तर निवेदन किंवा काहीतरी आम्ही पत्र दिलं म्हणून आम्ही उठणारे नाही. आम्हाला प्लॉट हवेत, आम्हाला पाण्याचा विषय सॉल्व्ह झालेला पाहिजे आणि लेखी स्वरूपात सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजे. चार इंची कनेक्शन जर तुम्ही मागणी केलेलं आहे तर 4 इंची कनेक्शन द्यायचा अधिकार मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई यांना आहे. 4 इंची कनेक्शनचा तुमचा प्रस्ताव द्या आम्हाला. 4 इंची कनेक्शनचा आम्ही मुख्यालयाला सादर करू आणि त्याचे तुम्हाला काय ज्या स्टेजला गेलंय त्याचं तुम्हाला आम्ही फॉलोअप करून सांगू कुठल्या स्टेजला आहे. आमच्याकडून सांगलीला जाईल, सांगलीवरून पुण्याला जाईल, पुण्यावरून मुंबईला जाईल आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या सहीने ते तुम्हाला कनेक्शन मंजूर होईल. अधिकार साहेबांना आहेत. आम्ही तुमचा प्रस्ताव पाठवू त्याच्याबाबतचा 4 इंची कनेक्शनचा. आणि दूषित पाण्याचा जो विषय आहे, दूषित पाण्यासाठी वेळोवेळी आमच्या कार्यालयाकडून प्रदूषण विभागाला पत्रव्यवहार करतो आम्ही. ज्यांचं सॅम्पल आहे ते तपासून ज्या कंपनीत दूषित आढळतात त्याच्यावर कारवाई करा म्हणून आम्ही बरंच करस्पॉन्डन्स. आता ही अख्खी फाईल ती दूषित पाण्याचीच आहे. सगळी ही जेवढी फाईल आहे ही सगळी दूषित पाण्यावरच आहे. विषयच आहे का कंपनीतून रसायन मिश्रित सोडलेल्या पाण्याबाबत आम्ही MPCBला पण हे करायला पाहिजे की अख्खा करस्पॉन्डन्स हा आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केलेला आहे की बाबा हे घाण पाणी तुम्ही सोडताय आणि हे कुणाचं आहे ते सॅम्पल तपासलं की कुणाचं आहे ते लक्षात येतं. म्हणजे कुठल्या कंपनीचं असू शकतं, त्या कंपनीवर तुम्ही दोषींवर कारवाई करा म्हणून हे अख्खा करस्पॉन्डन्स आहे सगळा. फोटोनिशी आम्ही कळवलेला आहे. प्रशासनाला तहसील ऑफिसला वगैरे वेळोवेळी सगळीकडे पत्र दिलेले आहे. बरोबर साहेब. म्हणजे तुमचं ही फाईल तुम्ही आतापर्यंत दूषित पाण्याचा प्रश्न तुम्ही याच्याशी मांडलेला आहे. त्याच्यावर किती लोकांवर कारवाई झाली याच्याची आम्हाला माहिती पाहिजे का. आम्ही स्वतःहून आमच्या जमिनीचं नुकसान झाल्याबाबत MIDCला आणि त्या कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करून देखील सुद्धा त्याची कारवाई झाली नाही. त्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे. कारवाईचे अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाला. प्रदूषण मंडळाला सांगतो तुम्हाला तुमचं नियंत्रण कशावर. तुमचं MIDCचं त्या कंपनीवर नियंत्रण आहे ना. प्रदूषण मंडळाकडे कशावर दखल देतो त्या कंपनीत तुम्ही ते चॅलेंज करा. मध्ये प्लॉट वाटप करण्याची जबाबदारी आमची आहे. पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी आमची आहे. उद्योजकांनी संबंधित विभागाच्या परमिशन घेऊन उद्योग सुरू करणं तिथं अपेक्षित आहे. आणि जे काही संबंधित विभाग आहे त्यांनी त्यांच्या नॉर्म्सनुसार नसेल तर कारवाई करायचं त्या संबंधित विभागाला अधिकार.
आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला 20 वर्षापासून गुन्हे दाखल केले कंपनीवर, त्यांच्यावर सुद्धा कारवाई तुमच्याकडे होत नाही, तर अर्थ काय? या गोष्टी मिक्स करू ऐकून घ्या नका. साहेब, ह्या भूखंडाला मालक कोण आहे? आणि नाही, ऐकून घ्या. भूखंडाला ह्या मालक MIDC च्या कोणी भूखंडाला आहे? मालक कोण? मालक मालक MIDC MIDC आहे. MIDC ऐका नुकसान केलं कुणी? MIDC MIDC ऐकून पुढं MIDC बोलू नका लीजवर तुम्ही. प्लॉट कोणाला दिलाय? प्रदूषण महामंडळ आमचं ऐकत नाही, त्याच्यावर तक्रारी करून ते ऐकत नाहीत, तुम्ही तक्रारी केल्या नाही, ऐकत मला काय नाही. आणि जे म्हणायचं काय एखादा विभाग तुम्ही ऐकत त्यांनी नाही जर म्हणून ऐकलं आमच्या असतं, विभागावर तुम्ही कोण blame तर घ्या करणं हो, चुकीचं आहे. त्यांनी जर ऐकलं असतं तर गाव प्रदूषित झालं असतं का? मला ह्या तेच जमिनी सांगतोय, प्रदूषित झाल्या जे, असत्या का? आज शेतात काय पिकत नाही, जनावर घाबरतात, जे काही जनावर घाबरत आहे, नाहीत, जे दुधावर काही परिणाम पडला, मला वाटतं प्यायला पाणी मिळत नाही. माहिती ते देऊ कशामुळं? शकता. तुमच्यामुळेच ना. त्यांच्याकडे तुम्ही थोडंसं बोललं पाहिजे. कुणाकडं ठीक आहे. काय बोलतात त्यांना? काय बोलतात? मी सगळं पैसे खाऊन का बसतात, काय बोलतात त्यांना? एक तर मला प्रदूषण आहे. बा, मी काय म्हणतोय, व्हिडिओ मी बघू, ठीक आहे, मला जागेवर दिसेल, पण मग कारवाई करायचे अधिकार कोणाला आहे? कसं करणार आहे? अहो, तुमच्या घरात मी घाण केली, तुमचं तुम्ही म्हणणं का बसणार झालं. का? पण नियमानुसार आम्हाला करता येत नाही. त्यासाठी अहो, शेतकरी पण महामंडळाने नियम दाखवत बसू नका. जे घाण झालं ते बघा अगोदर. आमच्या आता जे विषय आमचं गाव प्रदूषित झालं की बघा. रिलेटेड आहे. लक्ष 2-3 नाल्याचा विषय मी मांडला. आता ते नाले बंद करतो आम्ही. तुम्ही कारवाई काय करायची ना, आम्ही नाले पाणी बंद करतो मुरुम टाकून. राहू दे, ती कंपनीत पाणी जाऊ दे, तुम्ही विचारायला याच नाही परत. आम्ही आता ती एक पॉईंट आहे तिथला, एक 4-5 गाड्या मुरुम टाकून जे तक कंपनी पाणी आणि तिथलं विचारले बी तर एक कसं मुरुम होईल? टाकून ते पाणी राहू दे, MIDC जाऊ दे. कनेक्टिव्हिटी बंद करतो आम्ही पाणी. फरफर कंपनी, चालतंय का मग? CET कंपनी, तिथे कृष्णा कंपनी, चंद्रवर्धन कंपनी, नौकाम असं पाणी जाते ते सगळं. जर टँकर आणून त्याला आपलेच माणसाचं दूषित करत असेल तर ते पण योग्य नाही साहेब ते. राहिलेले आता तर राहिलेलं जमीन आहे, त्याचं नुकसान भरपाईचं काय करता सांगा? महिन्यातून पाणी तुमच्या MIDC थांबवा. जे जमीन आमच्या शिल्लक आहेत आमच्या शेतात का सोडता तुम्ही? घाण पाणी सोडून जागा सोडतो, त्याचं प्रदूषण म्हणून आमच्या गावात यायला लागले. बोर मारलं म्हणत तर आम्ही chemical पाणी आमच्या निघतंय. आमच्या जागी सोडलं आमच्या जनावरांना पाणी प्यायला माणसाचं सोडा. का तुमची काय जिम्मेदार आहे का नाही? त्यांना ही कंपनी सुट्टी केल्यावर कारवाई करा. त्यांना हे फुकट वाटप करतो विचार केला का? कंपनीत दिल्यावर तुम्ही घाण पाण्याचे जे केमिकल जे कंपनी आहेत ना साहेब, त्यांचे जे बॅच बाय निघते ना, ते ना ते टँकरद्वारे त्यांनी बाहेर सोडते. त्यांना ETP म्हणून आपण MIDC द्वारे तुम्ही ट्रीटमेंट प्लांट टाकलेला आहे. ऍक्च्युली पाणी ते घाण पाणी त्या ट्रीटमेंटला गेलं पाहिजे तिथं, बरोबर आहे. तिथे शुद्धी करून तुमच्या झाडं झुडपाला किंवा शुद्धी करून त्याचं हार्डनेस वगैरे काय कमी असेल ते केलं पाहिजे. पण ऍक्च्युअली तसं नव्हतं. ही परिस्थिती झाल्यामुळे कशामुळे झाली तर तुमच्या लक्षात आलेली आहे. मी ही व्हायला नको पाहिजे ते. समजा त्या कंपनीला पर्याय नसेल तर त्याला काय पर्याय काढलं तुम्ही. आता जेवण केल्यानंतर माणूस रोज लॅट्रिनला जातो, तसा प्रकार झालेला आहे. ती कंपनी रोज चालली म्हणले तर तो घाण पाणी निघणारच, आणि ती घाण पाणी त्यांना टाकल्याशिवाय त्यांचं कंपनी चालणार नाही. ते मग त्याचा परिणाम हा घडलेला आहे. मग त्याला तुम्ही ट्रीटमेंट ह्याचं ETP प्लांट वाढवा, त्याची काय तर ती शासनाकडनं सोय बघा, ही बंद व्हायला पाहिजे बघा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी साहेब, आमचं म्हणणं काय, आमचं नुकसान भरपाई आम्हाला मिळावं. तुम्ही सुरक्षण काय करताय, त्याच्यावर सुरक्षण तुम्ही काय करताय की तुमच्या जमिनी आम्ही अधिग्रहण करतो म्हणून 4 वर्ष तुम्ही आम्हाला ढकलताय, आणि प्रत्येक वेळा पाठपुरावा काय करताय, त्याच्यावर कुणाचं आरक्षण आहे का, त्या जमिनीचं व्हॅल्युएशन काय, या तुमचे बाब आम्ही काय करणार त्याच्याबद्दल. आम्ही यावेळेला मुंबईला जाऊन 10 चक्र मारले या संदर्भात. काही सुद्धा वेळ खाऊ, पण तुमची फाईल अजून सुद्धा MIDC अंधेरीमध्ये पडलेली आहे. काय कारण आहे त्याचं? तुम्हाला काय अधिकार नाही ना त्याचा? तुम्ही नुकसान भरपाई एक तर द्या, काय कचडी करता ही तुम्ही? आणि गावच्या पिण्याचा पाणी प्रश्न, जर आमच्या विहिरी टाकलं तर तुमच्याकडे पाणी विकत घ्यायची गरज काय होती मला? आमचं जर तिथं जलसूत्र चांगलं असलं असतं, तुमच्याकडे पाणी विकत घ्यायची गरज काय होती मला? आमचं घाण करायचं आणि तुमच्याकडे विकत घ्यायचं काय? याला लास्ट पर्याय एक आहे, फक्त MIDC रस्ते बंद करणे आणि आंदोलन करणे. रस्ता रोको शेवटी तेच करावं लागेल. नाही तर साहेब तुम्हाला केमिकल पाण्यानं सगळ्या अधिकाऱ्यांचं जलाभिषेक करण्यात येईल. उत्तर काय आली पहिले, याच्यात काय काय निवडणूक त्यांच्या महादेवाला कसं जलाभिषेक करतात तसं अधिकाऱ्यांचा मी केमिकल पाण्याने त्यांनी जलाभिषेक असे हात झाडून टाकले. चला जाऊ दे. करतो. काय करता बघा, तुमचा काय संबंध नाही, त्याला बघा. अति झाला मला सहन करायचं. त्यांचा अधिकार काहीच नाही आहे. त्या अधिकाऱ्यांचं पण मतं मांडलेलं आहे. त्यांनी मांडलं, तुम्ही पण मांडलं. नाही साहेब, आमचा प्लॉटचा विषय सांगितला नाही. प्लॉटचा विषय सांगितला नाही तुम्ही. जरा सांगा काय केलं का नाही. या 7 दिवस अर्ज दिलाय, त्यात काय पाठपुरावा केलाय का नाही, काय झालं? आपलं जे धोरण आहे MIDCचं 1 गुंठा प्लॉट मिळण्याचं धोरण आहे. जे काही खातेदार असतील त्यांना 1 गुंठ्याचा प्लॉट मिळेल. पण MIDCचे जे काही नियम आहेत
त्या नियमात पात्र असलेल्या लोकांनाच भेटत. बरं, आता हे 1 गुंठा प्लॉट मिळण्याची जी काही आपण वेळोवेळी मुदतवाढ दिली होती, मागं आपण 31 मे 2015 पर्यंत सगळ्यांना सांगितलं होतं अर्ज करावं. त्याच्यानंतर 4 मे 2019 पर्यंत अर्ज होते. या 4 मे 2019 पर्यंत ज्यांनी अर्ज केला आहे त्या लोकांचा आपण आता विहित आपल्या नियमानुसार कारवाई केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपलं जे म्हणणं आहे की प्लॉट मिळाला नाही, तर हे वाटपपत्र आपण दिलेलं आहे. अगोदर 14 लोकांना दिलेलं आहे. 14 लोकांचा ताबा दिलेला आहे, प्राथमिक करारनामा झालेला आहे. त्याच्यानंतर 12 लोकांना आपण वाटपपत्र दिलं आहे. त्यांना ताबा देते वेळीस आपण आपल्याच 12 लोकांनी किंवा आपल्या ग्रामस्थांनी एकमेकांच्या विरोधात ऑब्जेक्शन घेतल्यामुळं तो प्रस्ताव आपण हेड ऑफिसला आदेशार्थ सादर केलेला. आता एकाला हा प्लॉट दिला, एकाला हा प्लॉट दिला, ह्याच्यामुळं प्रत्येकाने ऑब्जेक्शन घेतलं. आता नाही, तो अधिकार तसा नाही आहे का. तो कसं आहे माहिती का, MIDCचा निर्णय आहे. MIDCला अधिकार आहे कोणाला कुठला प्लॉट द्यायचा आहे. ऐका सांगतोय तुम्हाला, जर आपल्याकडे अर्जांची संख्या कमी असेल आणि भूखंड वाटपायला जास्त असतील तर MIDCच्या नियमानुसार MIDC प्लॉट देऊ शकतो. आणि आपल्याकडे भूखंड कमी आहे, समजा 5 भूखंड आहेत आणि 10 अर्ज आहेत, तर तिथं लॉटरी पद्धतीने वाटप करायचं धोरण आहे. ह्या 12 लोकांना प्लॉट वाटप करतेवेळी आपल्याकडे 32 प्लॉट शिल्लक होते. त्याच्यामुळं आपण जे वाटपपत्र दिलेलं आहे त्याप्रमाणे ताबा देण्याची कारवाई करत होतो. परंतु ताबा देताना आपल्याला ऑब्जेक्शन घेतल्यामुळे तो प्रस्ताव थांबवला आहे आणि तो हेड ऑफिसला पाठवला. हेड ऑफिसनी काय झालं आहे, ऐका हेड ऑफिसनी काय झालं आहे की त्या पुनर्वसनाच्या नियमानुसार ते परत एकदा पात्र ठरतात नाही ठरतात, त्या गोष्टीची पडताळणी करून पुढील आदेश आपल्याला देतील, त्याप्रमाणे आपण कारवाई करू. ठीक आहे. हां, काय बोला. नाही का, आता वेळ लागला साहेब. काय झालं आहे की काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला खूप जुन्या आहेत. 1998ला काही आपल्या लोकांनी हे घेतलेलं आहे. त्या अनुषंगाने तिथली माहिती कलेक्ट करणं कलेक्टर साहेबांच्या इथनं पण नव्हती, ती उपलब्ध करायला थोडा वेळ लागला. ती आता झालेली आहे. आता माझ्या मते 1-2 महिन्यात ती आपला निकाल लागेल. त्यामुळं तुम्हाला आता सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो की महामंडळाची आता एवढी आपली चांगली इथं MIDC आहे. सोलापूर जिल्ह्यातली आपली टॉपची MIDC आहे. ह्या MIDCचं नाव असं कुठं दुसऱ्या कारणासाठी आपण जर योग्य त्या पद्धतीने आमच्याशी या चर्चा करा. तुमच्या सगळ्या मागण्या, जसं की आता 4 इंची पाणी कनेक्शन जे आहे तो अधिकार आहे मुंबईला हेड ऑफिसला. आम्ही रीतसर फॉलोअप करू, तुमचं निवेदन घेऊ, ते पाठवून देऊ. ठीक आहे. दुसरं टॅक्सचा विषय जो आहे पत्र आहे, आम्ही पण ते प्रॉपर्टी आयडेंटिफाय करून देतो. तुम्ही पण तुम्ही काय म्हणताय की हे लोकांनी PHP अर्ज केला होता, ते तुम्ही अजून आम्हाला वेळ टाकण्यासाठी काय म्हणताय, हे मंजूर होतील का नाही प्लॉट. आम्ही काय म्हणतो माहिती, आम्ही तुम्हाला 1988 साली जमिनी दिल्या होत्या बरोबर, MIDC घेण्यासाठी म्हणजे अधिग्रहण करा म्हणून. तुम्ही आता राहिलेल्या क्षेत्रामध्ये आला नाही, म्हणजे उद्योजक आले नाहीत म्हणून ते आम्ही घेऊ शकतो का आता रिटर्न आम्ही. तुम्ही जसं आम्हाला देऊ शकत नाही असं म्हणताय किंवा नवीन काय नियम बदलल्यानुसार जर आम्ही तुम्हाला आपलं जे धोरण आहे ना, आपलं धोरण काय आहे की जेव्हा आपलं जमीन संपादित होती त्यावेळी जो निवाडा होतो, तो निवाड्याच्या 2 वर्षाच्या आत प्रकल्पग्रस्त म्हणून तुम्ही अर्ज करायचा 1 गुंठा प्लॉट मिळण्यासाठी. त्याला आपण वेळोवेळी मुदतवाढ दिली. ती काही लोकांचं नुकसान होऊ नये 31 मे 2015 पर्यंत दिली होती. त्याच्यानंतर परत द्यायची गरज नाही. तुम्ही मग उद्योगपतीनं म्हणलात का आमच्याकडं 2,500 हेक्टर जमीन आहे, तुम्ही काय नाही न्यायला, आता आम्ही जमीन रिटर्न देणार शेतकऱ्यांना, असं तुम्ही काय म्हणत नाही. मग MIDCला 20-30 वर्ष तुम्ही हे म्हणता ना, तसं काय म्हणत नाही तुम्ही. 20 वर्षापूर्वी किंवा आता आपल्या MIDC होऊन किती वर्ष झाले, 1988 साली आले. आता बघा 30 आणि तोपर्यंत तुमच्या जमीन आमच्या जमिनी अजून तुम्ही उद्योग चालू केले नाही, मग आम्ही आता रिटर्न देऊ जर शकतो तुम्ही का बघायला ते. गेलं ना, पुनर्वसन कायद्यानुसार तुम्हाला सांगतो, एखादी जर अधिसूचना 35 वर्षापूर्वीची असेल ना, त्याला पुनर्वसनाचा कुठलाही लाभ दिला जातो. हे पुनर्वसनाच्या कायद्याचे मी काय म्हणतो तुम्हाला, हे कायद्याचे, हे कायद्याच्या व्यतिरिक्त काही सांगत नाही तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं, आपण सगळीकडं दवंडी दिली होती, परिस्थिती दिली होती. 4 मे 2019 पर्यंत सगळ्यांनी अर्ज करावं. त्याच्या अंतर्गत आपल्याला 33 अर्ज प्राप्त झाले ना. 13 पर्यंत जेव्हा लोकांना माहिती नव्हती, गोरगरीब जनतेच्या एकाची टपरी हलवायची नाही.
तसं लेखी द्या आम्हाला. तुमच्याकडनं थांबायला तर आमचा का तुम्ही पोटर पाय देताय लोकांच्या? एक तर आमचा झडपीचा रस्ता तुम्ही एमआयडीसी मध्ये तेव्हा तुम्ही डोक्याने घेऊ शकता, मग आमच्या लोकांना काय बरं रस्त्यावर तुम्ही डबरे टाकून उद्योग करू देत नाही? पोटावर पाय द्यायचा असं काही उद्देश नाही. आपलं काय म्हणणं आहे की तुम्हाला जशी अडचण आली तशी आमच्या पण घरामध्ये अडचण आली अतिक्रमण जे ना. आहे गरीब जनता आमची रस्त्यावर यायला लागली, 200-300 रुपयांनी मजुरी चालली त्यांच्या बायका ज्यांची 20 एकर जमीन होती, बरोबर आहे का? मग तुम्ही साधा आम्हाला पीएपी प्लॉट जरी दिला असता